नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर म्हणजे ह. ह हिरव्या वनस्पतीचा, वनसंपदेचा. आज आपण शतावरी या वनस्पतीची माहिती करून घेऊया. शत म्हणजे 100 आणि वर म्हणजे श्रेष्ठ, जिच्या ठाई शेकडो गुण आहेत व त्यामुळे जी श्रेष्ठ आहे ती शतावरी. शतावरीची सुंदर वेल असते आणि तिची मुळं पांढऱ्या रंगाची असतात आणि गुच्छाप्रमाणे असतात. औषधामध्ये शतावरीची मुळं वापरली जातात. शतावरी हे एक उत्तम रसायन द्रव्य आहे, म्हणजे शरीरातील 7ही धातूंचं पोषण करण्याची शक्ती शतावरीमध्ये आहे. अंगातली कडकी कमी करायची असो, रक्त शुद्ध करायचं असो, वजन वाढवायचं असो, गर्भाशयाला ताकद द्यायची असो, बुद्धी, स्मरणशक्ती, ग्रॅस्पिंग कॅपॅसिटी तल्लख करायची असो, ओव्हरऑल शरीर शक्ती, प्रतिकार शक्ती उत्तम ठेवायची असो, या सगळ्यासाठी शतावरी कामाला येते. हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की शतावरी वापरायची कशी? आयुर्वेदात सांगितलं आहे की शक्यतो ताजी शतावरी वापरावी. पण ताजी शतावरी मिळाली नाही तरी हरकत नाही, वाळलेली शतावरी वापरली तरी चालते. आयुर्वेदाची औषधं मिळणाऱ्या दुकानात शतावरीच्या मुळ्या सहज मिळू शकतात. यातल्या 2-3 मुळ्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या छान फुलतात. शीतवीर्याची असल्याने शतावरी शरीराला थंडावा देत असली तरी तिच्या आत जी चिवट पिवळी तार असते ती मात्र अत्यंत पित्तकर असते आणि त्यामुळे ती काढूनच टाकायची असते. तार काढून टाकलेल्या भिजलेल्या शतावरीच्या मुळ्या जराशा चेचून घ्याव्यात. पातेल्यामध्ये 1 कप दूध घ्यावं, यात बारीक केलेली शतावरी आणि 1 कप पाणी मिसळावं. मध्यम आचेवर 1 कप दूध शिल्लक राहीपर्यंत उकळावं आणि गाळून घेऊन थोडी खडीसाखर मिसळून प्यावं. असं हे शतावरी सिद्ध दूध घरातल्या सगळ्यांना घेता येतं. विशेषतः उष्णता अधिक असणाऱ्या सीझनमध्ये, म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर हीटमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे शतावरी घेऊन तिच्या शीतलतेचा आणि शक्तीचा अनुभव नक्की घ्यावा. अशाच अनेक गुणकारी वनस्पतींची माहिती घेण्यासाठी आणि त्यांच्या योगे निरोगी राहण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.